हॅलो गाईज, तर ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ना रेनी सीझनमध्ये मी फॉन्डंट केकच्या ऑर्डर्स म्हणजे जे फॉन्डंट फिगर्स असतात त्या जास्त अवॉइड का करते आणि मोस्टली सगळेच बेकर अवॉइड करतात होम बेकर्स, तर का ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर फॉन्डंट म्हणजे असते एक शुगर पेस्ट. ठीक आहे, हे बघा, हे पूर्ण असं स्टिकी स्टिकी झालेलं असतं आणि ह्याच्यापासून आपण आता मी ब्ल्यू कलरची काय घेते, याच्यामध्ये व्हाईट कलर मेन असतो आणि वेगवेगळ्या कलरचे पण असतात. तर मी ब्ल्यू कलर मेन घेतला कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. तर हे असं मी बोलते ना तुम्हाला की आपण फॉन्डंटच्या रेनी सीझनमध्ये फॉन्डंटचा केक नाही पकडू शकत, त्याला मॉइश्चर पकडलं ते मेल्ट होतं. तर ते काय होतं ना, तर हे बघा तो हा प्रकार आहे की हे असं होतं फॉन्डंटचं आणि हे मी प्रॉपर डब्यात पॅक केलंय फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी. आता ह्याच्यासाठी टायलूस पावडर वगैरे आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पण पावडर यूज करून, म्हणजे टायलूस पावडर वगैरे यूज करून आपण ते हे करू शकतो, ह्याचे फिगर्स वगैरे बनवू शकतो. ठीक आहे, तर आता मी ह्याच्या फिगर सपोज बनवल्या आणि हे परत असंच ठेवलं ना की मग थोड्या वेळात ह्याला पण मॉइश्चर पकडणार, ते स्टिकी स्टिकी होणार. आणि जर तुम्ही लांब नेणार असाल किंवा जर तुम्हाला केक कटिंग करायला खूप टाइम असेल तर मग ते पण मेल्ट होऊन जाणार आणि खाताना पण ते स्टिकी स्टिकीच लागणार. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते रेनी सीझन आहे आणि आता फॉन्डंट केक नाही होणार किंवा फॉन्डंटचे थीम तुम्ही नका घेऊ. तर हेच एक रिझन आहे की तुम्ही बघितलं की हे कशा प्रकारे स्टिकी होतं हा फॉन्डंट आणि ह्याची टेस्ट खाण्यामध्ये पण काय एवढी भारी नसते. त्याच्यापेक्षा चॉकलेटचं वगैरे ते छान लागतात, चॉकलेट्स वगैरे छान लागतात. पण हे फॉन्डंट ॲक्च्युली हा रेनी सीझनमध्ये तुम्हाला असा दिसतोय, पण जर जर तुम्ही समरमध्ये जाणार, विंटरमध्ये सीझनमध्ये जर बघितलं ना, तर फॉन्डंट एक खूप भारी आणि पासून ना खूप भारी म्हणजे थीम वगैरे बनवता येते. जसं पाहिजे तशी आपल्याला थीम बनवता येते. म्हणून आम्ही बेकर सगळे फॉन्डंट वापरतो थीम बनवण्यासाठी. ठीक आहे, पण रेनी सीझनमध्ये ह्याला मॉइश्चर पकडून हे असं काहीतरी होतं आणि त्याच्यामुळे आम्ही फॉन्डंट केक अवॉइड करतो. ठीक आहे.